नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा आणि पांढऱ्या तिळाच्या कुटासोबत अतिशय चविष्ट बटाटा भेंडीची भाजी. ही भाजी खूप छान लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडेल. तुम्ही एकदा नक्की करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक नक्की करा. तर सर्वप्रथम भेंडी आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि सुती कपड्याने ती पुसून घ्यायची. पुसल्यानंतर भेंडी आपण कापून घेतली आहे. भेंडीसोबतच आपण लसूण कट करून घेतला आहे, कांदा, टोमॅटो, लिंबू हे सर्व आपण कापून घेतलेलं आहे. सुक्या मसाल्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा जिरे, हिंग, धना पावडर, हळद, जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि थोडंसं सेंदव मीठ हे लागणार. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवूया. कढई गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे घालूया. शेंगदाणे छान भाजलेले आहेत. आता त्याचसोबत आपण लसूण भाजून घेऊया, पांढरे तीळ भाजून घेऊया. हे सर्व एकत्र मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि जे आपण सुके मसाले घेतले होते ते सुके मसाले यामध्ये घालूया आणि मिक्सरला छान वाटण करून घेऊया. वाटण आपले तयार आहे. आता गॅसवर कढई ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल टाका. तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घाला. जिरे छान तडतडले की त्यामध्ये मिरची घालूया. मिरची छान भाजली की त्यामध्ये बटाटा घालून घेऊया. मिरची, जिरे आणि बटाटा छान भाजून घेऊया. बटाटा लाल रंगावर छान भाजायचा, म्हणजे तो खूप छान लागतो भेंडीमध्ये. आपला बटाटा भाजला आहे. आता आपण यामध्ये कांदा घालूया. कांदा छान परतून घेऊ. जिरे, मिरची, बटाटा, कांदा छान परतून मिक्स करून भाजायचे. हे सर्व भाजले की यामध्ये आपण कापलेली भेंडी घालूया. आता कापलेली भेंडी घालून घेऊया. गॅस आपला मंद आचेवर ठेवून भेंडी आपण मिक्स करूया, परतून घेऊया. भेंडी कापण्याच्या आधी स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घ्यायची, म्हणजे भेंडी अजिबात चिकटत नाही किंवा तिला चिकट होत नाही. भेंडी आपली छान परतून झालेली आहे. आता आपण यामध्ये साधे मीठ 1 चमचा टाकून घ्यायचं. मीठ टाकले. आता आपण भेंडीला परतून घेऊ. भेंडी आपली छान भाजली आहे. बघू शकता तुम्ही. भेंडी आपली छान सुटसुटीत मोकळी भाजून तयार आहे. आता आपण भेंडीवर टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आता 4 ते 5 मिनिटासाठी भेंडी आपण झाकून ठेवायची मंद आचेवर. बघा, भेंडी आपली तयार आहे. आता आपण तयार केलेलं वाटण भेंडीवर टाकून घेऊया आणि हलक्या हाताने परतूया. आता शेवटी अर्धा लिंबू भेंडीमध्ये पिळून घ्यायचा. त्यामुळे आपली भेंडी खमंग आणि चविष्ट होते. बघा, आपली भेंडी छान तयार आहे. अशा प्रकारे आपली चविष्ट, खमंग आणि वेगळ्या चवीची बटाटा भेंडीची भाजी तयार आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. ही भाजी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक माझ्या छोट्याशा प्रयत्नांना खूप मोटिवेशन देतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.